चला, नमस्कार सर्वांना. एमर्स बाय मंगेश मध्ये मी मंगेश मधुकर लोंढे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. राजननो, आजचा विषय हार्ड आहे, ठीक आहे ना. आज आपण काय करणार आहोत, तर आज हे लेक्चर थोडंसं मोठं असेल, बट ऑब्वियस आहे, ठीक आहे ना. तुम्हाला बघायला थोडंसं जिवार पण येईल, पण हे लेक्चर बघितल्याने होणार काय, तर सध्या आयोगाचा जो पॅटर्न आहे मॅथ्स आणि रिझनिंगचा, गणित आणि बुद्धिमत्ताचा, 20 मार्कापैकी 20 मार्क कसे मिळवू शकता किंवा 20 पैकी 18-17 मार्क कसे घेता येईल, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. नुसतं बडबड नाही करणार. क्वेश्चन कसे आलेत ऍक्च्युअली, त्या क्वेश्चनला कसं टॅकल केलं पाहिजे, कोणत्या टॉपिकचे क्वेश्चन कसे बनता, आणि त्या सगळ्या गोष्टींना आपण या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. जे लोक ग्रुप बी ची तयारी करत असेल, जे लोक RTO AMVI ची तयारी करत असेल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण की हाच स्कोरिंग सब्जेक्ट आहे. कमी टाइम मध्ये प्रिपेअर होणारा हाच तो सब्जेक्ट आहे जो तुम्हाला प्लस मार्क देऊन जाईल कमी टाइम मध्ये, ठीक आहे. मग याच्यामध्ये पहिलं तर तुम्ही बघितलं असेल पॅटर्न, की याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता 20 मार्काला येतं, ठीक आहे. चला मग स्टार्ट करूया. पहिले गणित पासून स्टार्ट करू, ठीक आहे. आता पहिले मी काय केलंय, टॉपिक्सला वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केलंय, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ते पूर्ण टॉपिक कसे कसे आहेत, ठीक आहे. मी फक्त टॉपिकचे नावं सांगण्यासाठी आज आलेलो नाही की नुसतं हे टॉपिक करा आणि होऊन जाईल, असं नाही. आपण प्रत्येक टॉपिकचे क्वेश्चन्स पण बघणार आहोत, की प्रत्येक टॉपिकचा क्वेश्चन्स कसा आहे तो, ठीक आहे. पहिले तर टॉपिक कोणकोणते आहे आणि लगेच त्या टॉपिकमध्ये क्वेश्चन्स कसे आहेत आणि त्या क्वेश्चनला कसं डील केलं जातं. काही काही क्वेश्चन आपण सोडून बघू, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल आणि तुम्हाला या सब्जेक्टची भीती वाटणार नाही, किंवा याच्यामध्ये स्कोर करणं जरासं सोपं जाईल, ठीक आहे. चला, पहिले बघा. ओके, हा पहिला पार्ट आहे आपला. या पहिल्या पार्टमध्ये जर राजांनो तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल वर्ग घनमूळ, हे वर्गमूळ घनमूळ, ठीक आहे ना, किंवा संख्या पद्धती लसावी मसावी, अपूर्णांक पूर्णांक आणि सरळ रूप द्या. किती टॉपिक आहे, हा बेसिक वाला पार्ट आहे. हे 5 टॉपिक आहेत आणि याचे जर तुम्ही पेपरला बघितलं 20 पैकी 2 क्वेश्चन बनता. 20 पैकी 2 क्वेश्चन म्हणजे 10% सिलेबस तुमचा हा इथे आहे. 10% 2 क्वेश्चन पक्के बनलेले आहेत सगळ्या पेपरमध्ये, मी तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. आता जसं की लेटेस्ट मध्ये आलेला क्वेश्चन बघा, हा वर्गमूळचा हा क्वेश्चन 2000 मला वाटतं 12-13 आलाय. तुम्ही म्हणसान सर एवढा जुना क्वेश्चन तुम्ही का बरं घेऊन आले, कारण की तुम्हाला PYQ केल्याचा फायदा सांगतो. तसं तर जे इंजिनिअरिंग करून पेपर देणार असाल RTO साठी, त्यांना तर माहिती की पेपर अनालिसिस करणं किती इम्पॉर्टंट आहे. हा 2012-13चा क्वेश्चन राजांनो. आणि त्याच्यानंतर हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन आहे 2026 मध्ये आलेला, राईट आहे. मग ती कन्सेप्ट जर ती पेपर PYQ करताना बघितली असती तर इथं हा क्वेश्चन सोडवायला काही ताणच नसता, कारण की या क्वेश्चनला अप्रॉक्सिमेट कसं सोडू शकतो, ठीक आहे. बघा ना, 150 कोणत्या वर्गाच्या आसपास आहे, 12च्या वर्गाच्या आसपास आहे 144. हे 54 कोणत्या वर्गाच्या आसपास, 7च्या. आणि 24 कोणत्या वर्गाच्या आसपास आहे, 25, 5च्या. 4.9 समथिंग भेटणार. मायनस मायनस काय होतं, प्लस. 12 मधून 12 गेले किती येणार, 0. दिस विल बी द आन्सर, खतम, ठीक आहे. ही प्रॅक्टिस तुम्हाला ह्या क्वेश्चनला बनवायला कामं आली असती का, 100% कामं आली असती. 45 कोणत्या वर्गाच्या आसपास आहे, ठीक आहे, 7च्या वर्गाच्या आसपास आहे. 245 15चा वर्ग 225, 16चा वर्ग 256, मग 16च्या वर्गाच्या आसपास आहे, भागिले 320 18च्या वर्गाच्या आसपास आहे, 324 आहे 18चा वर्ग, मायनस 180 14च्या वर्गाच्या आसपास आहे, 196 14चा वर्ग, आणि 13चा वर्ग 169 13च्या वर्गाच्या आसपास 13 लिहिलं. 16 आणि 7 किती, 23, भागिले 18 मधून 13 गेले 5, 5 1 5, 5 चोक 20, 4 पॉईंट समथिंग म्हणजे 5 उत्तर, ठीक आहे. असं जर सोडवलं असतं हा 2026चा क्वेश्चन तुमचा इतक्या इझी सुटला असता. त्यामुळे टॉपिक करणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. हा झाला वर्गमूळचा क्वेश्चन. नंतर त्याच्यानंतर बेसिक वाल्यामध्ये असं काहीतरी कॅल्क्युलेशन वाला क्वेश्चन येईल, ठीक आहे ना. संख्याबद्ध नंबर सिस्टम आपण जे म्हणतो, एका मंदिरात भक्त दर्शनाला गेला असता, प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवली, देवाला 9 फुले वाहिली. देवाला किती वाहिली, 9. त्याच्याकडे 17 फुलं शिल्लक राहिली, 17 रिमेनिंग हे देवाला वाहिलेली. आणि जर मंदिराला 24 पायऱ्या असतील तर भक्ताजवळ एकूण फुले किती. आता बघा ना, 24 पायऱ्या, पहिल्या पायरीवर 1, दुसऱ्या पायरीवर 2, तिसऱ्या पायरीवर 3, असं जर प्लस करत बसलो तर जीव जाईल. मग यासाठी काय फॉर्म्युला आहे की n+1/2. n ची किंमत किती, 24 आणि 1 किती होणार, 25, भागिले काय असणार 2. मग हे 2 नी भागलं म्हणजे अर्ध केलं,
25 गुणिले 12, 25 10, 250, 25 दुने 50, 250 आणि 50 300, म्हणजे त्यांनी पायऱ्यावर 300 फुलं ठेवली, देवाला वाहिली 9 आणि 17, 17 आणि 9 किती होणार, हे 3 टाकायच्यात 20, 20 आणि 6 26, म्हणजे 326, 326 फुलं त्याच्याकडे टोटल होती. हा झाला बेसिक वाला क्वेश्चन. ठीक आहे, असा काहीतरी क्वेश्चन तुम्हाला विचारला होता. चालतंय पुढे. मी थोडंसं फास्ट जाणार आहे कारण की मला खूप गणिताचा आणि बुद्धिमत्ताचा खूप सगळे टॉपिक्स आणि त्यांचे क्वेश्चन डिस्कस करायचे. तुमचा वेळ न वाया जावा म्हणून मी पटपट 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 चालतोय. फक्त तुम्ही टॉपिक लक्षात घ्या आणि क्वेश्चनची लेवल लक्षात घ्या. ठीक आहे. हां, आणखीन एक गोष्ट, तुम्हाला क्वेश्चन क्लिअर दिसत नसेल त्यासाठी आपण ती PDF जी आहे ना ती अशी ओपन करू, म्हणजे आपल्याला त्याला झूम करता येईल. ओपन विथ मायक्रोसॉफ्ट एज. ओके ओके भाई, ओके. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चनला झूम करता येते तिथं, बाकी काही नाही. ठीक आहे, हा क्वेश्चन बघा, सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन. आता सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन पेपरला येतो आणि मग हे क्वेश्चन आपल्या हातून नाही गेले पाहिजे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल 307, 307, 193, 193 नंबर सेम आहे, स्क्वेअर सेम आहे, फक्त पॉईंटचा हिशोब आहे. ठीक आहे, मग ही ट्रिक, ह्या गोष्टी तुम्हाला जर माहीत असल्या तर पेपर सोडवायला सोपं जाईल, नाही तर तुम्ही कॅल्क्युलेशनमध्येच फसून जाल. ठीक आहे ना. बघा ना, दोन्हीकडे फक्त पॉईंटचा हिशोब आहे, मग पॉईंटचाच हिशोब लावू. इथं 2 संख्यानंतर पॉईंट आहे, इथं 2 आणि 2, हे 2 आणि 2 4, 4 आणि 2 किती होणार 6, म्हणजे 6 शून्य भागाकारात दिले, 3 4 5 आणि 6. इकडे बघा 3 आणि 3 6 आणि 2 8, 8 संख्यानंतर पॉईंट आहे, म्हणजे 8 शून्य देणार, हे 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे, अपोजिट साईडला शून्य देतो. इतकं सिंपल काम आहे, बरोबर. आता हे 3 शून्य, हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य, हे 3 शून्य कटले, म्हणजे उरलं काय 100. दिस विल बी द आन्सर. संख्या तर सेम आहे, फक्त हिशोब होता पॉईंटचा. असं तुम्ही या क्वेश्चनला टॅकल करू शकता. क्वेश्चन आपल्या घरचे नाहीत, क्वेश्चन पेपरला आलेलेच. ठीक आहे, असा क्वेश्चन पेपरला बनतो किंवा फॉर्म्युला बेस्ड पेपरला क्वेश्चन बनतो. ठीक आहे, हा बघा असा क्वेश्चन बनेल. हा पण तोच टाईपचा क्वेश्चन आहे सिम्प्लिफिकेशनचा. हा एक क्वेश्चन तुमच्यासाठी जो की आपण आत्ता वर्गमूळवाला बघितला. आता बघा ना राजांनो, हे पण पेपरला आलेलंच क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला कळलं 147, 192 आणि 75. मागच्या 2 क्वेश्चनमध्ये कसं होतं की नंबर तुम्हाला रूटमध्ये संख्याच भेटत नव्हती, इथं रूटमध्ये संख्या भेटते. आणखीन सोपं काम, रूट 5, रूट 7 आणि रूट 3. फक्त रूट 5 आलं तरच प्रॉब्लेम आहे, बाकी जर दुसरं आलं तर मी याला सोडवलं नसतं. ठीक आहे, मग 147 आहे, 192 आहे आणि 75 आहे, डोकं कशाला लावणार छोट्या संख्येला. 75ला फोडलं, 25 त्रिक किती बनतं 75, 25 त्रिक 75, म्हणजे 25ला बाहेर काढलं किती येणार 5, 5 रूट 3, म्हणजे दुनिया इकडेची तिकडे उद्या रूटमध्ये 3 संख्या उरणार आहे. रूटमध्ये 3 संख्या एकाच ऑप्शनमध्ये, ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर असणार. असं डील केलं जाऊ शकतं. मी नाही म्हणत एकाच दिवसात जमेल हे, पण प्रॅक्टिस केली तर आरामशीर भेटू शकतं. आणि तो स्कोर जो तुमचा 20 पैकी 18 16 आरामशीर बनवू शकतो जर तुम्ही या वेनी सिलेबसला डिकोड करायला शिकलेत तर. ठीक आहे, ओके. हा बघा आता फ्रॅक्शनचा क्वेश्चन. ठीक आहे ना, बघा जरा फ्रॅक्शनचा क्वेश्चन काय सांगितलंय. गट ब ला आलेला क्वेश्चन आहे. तळ्यात एक स्तंभ उभा आहे, निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुतला आहे. निम्मा स्तंभ चिखलात, एक खांब आहे बा निम्मा 1/2. ठीक आहे, त्याच्यावर 1/3 भाग, 1/3 भाग तो पाण्यात बुडाले आहे. हा पाण्यात आहे, मान्य सगळ्यांना. त्यानंतर 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर, पाण्याबाहेर असलेला भाग 7 एकक युनिट, 7 युनिट आहे. राईट आहे. तर स्तंभाची एकूण उंची दर्शवणारा पर्याय किती. मला सांगा, चिखलात आणि पाण्यात मिळून किती 1/3 आणि 1/2. फ्रॅक्शनवाला क्वेश्चन आहे. एवढी जर बेरीज केली याची, 3 एक 3, 2 एक 2, 3 आणि 2 किती होणार 5, आणि भागाकारात 3 2 6, 5/6 भाग कशात आहे पाण्यात आणि चिखलात. मग वरती किती भाग आहे, वरती भाग आहे 6 पैकी 5 भाग कटला तर वरती असणार भाग 1/6 आहे, आणि तो म्हणजे किती युनिट आहे 7 युनिट. तर पूर्ण लांबी किती असणार, हे 6 इकडे भागाकार तिकडे गेलेत गुणाकारात, 7 सकून किती 42, 7 सकून किती 42 युनिट, म्हणजे पूर्ण 42 युनिटचं किंवा 42 एककाचं काम असणार. ऑप्शन नंबर ए विल बी द करेक्ट आन्सर. हा झाला तुमचा पहिला पार्ट, तुमचा पहिला पार्ट.
ठीक आहे. पहिल्या पार्टचे क्वेश्चन लक्षात आले का सगळे? पहिल्या पार्टमध्ये जेवढे पण क्वेश्चन बघितले आपण, ठीक आहे, ह्या पार्टमध्ये आपण सगळ्या टॉपिकचे क्वेश्चन बघितले. ठीक आहे. लसावी मसावी बाकी राहिलं. वर्ग वर्गमूळ, संख्या पद्धती, अपूर्णांक पूर्णांक, सरळ रूप द्या. आता ज्या पार्टचा क्वेश्चन बाकी तो क्वेश्चन एक बघून घेऊ, म्हणजे तुमचा हा पहिला पार्ट कंप्लीट होईल. ठीक आहे. बघा, एका टोपलीत फुलांच्या 12, 15, 18च्या माळा तयार केल्यास प्रत्येक वेळी 10 फुले उरतात. त्या टोपलीत 1000हून अधिक आणि 1100 पेक्षा कमी फुले असतील तर टोपलीत किती फुले असतील? ठीक आहे ना. बघा, प्रत्येक वेळी किती फुले उरतात? 10 फुले उरतात. कमीत कमी आलं म्हणजे काय काढणार? लसावी काढणार. 12, 15, 18 यांचा लसावी किती येतो? ठीक आहे. यांचा लसावी जर तुम्ही बघितलं तर 90ला 15ने भाग जातो का? 12ने जात, पण 90च्या पटीतली संख्या 180. जर लसावी पटकन नाही काढता आला मग अवघड काम होईल. ठीक आहे ना. मग लसावी जर पटकन काढायचं नसेल, मग समजा नाही जमला तर मग काय करणार? 2 दुने 4, 4 त्रिक 12, हे झालं. 12ला फोडलं. नंतर 15ला कसं फोडणार? 5 त्रिक 15. 18ला कसं फोडणार? 3 दुने 6 आणि 6 त्रिक 18. ठीक आहे. मग लसावी म्हणजे सगळ्यात सारखं. सगळ्यात काय सारखं आहे राजांनो? हे 3 उचला. नंतर आणखीन काय सारखं आहे? हे 2 सारखे आहेत, उचला. आता काय काय उरलं? हे 2 उरले, 5 उरले आणि 3 उरले. 5 त्रिक 15, 15 दुने 30. डायरेक्टली तो 30. 30 त्रिक 90, 90 दुने 180. हा आला लसावी. बरोबर. पण 1000 पेक्षा जास्त फुले आणि 1100 पेक्षा कसे आहेत? कमी. ठीक आहे. मग 1000 पेक्षा जास्त पाहिजे, 1100 पेक्षा कमी पाहिजे. 1200 उत्तर तर येत नाही. या तिन्ही पैकीच उत्तर आहे. मग 180, 18चा पाडायचं सगळ्यांना. 18 1 18, 18 2 36, 360. 18 त्रिक 54, 540. 18 चौक 72, 720 आणि 18 चौक 72, 18 पंचे 90 आणि 18 सक 108. 900 पेक्षा मोठं, 1000 पेक्षा मोठं पाहिजे ना आपल्याला. 1080. आणि दरवेळेस किती फुलं उरत आहे? 10. म्हणजे हे 10 फुलं उरलेले, म्हणजे 1090 हे असणार याचं करेक्ट आन्सर. असे क्वेश्चन तुम्हाला सोडवता येतील. किंवा याच्यामध्ये असं देतात 4 जण आहे, 3 जण आहे, एका ग्राउंडला चक्कर मारताय, 12 सेकंद 15 सेकंद हे, किंवा अलार्मवाला क्वेश्चन येतो. ठीक आहे ना. एक अलार्म दर 15 सेकंदांनी, 12 सेकंदांनी, 20 सेकंदांनी वाजतो. तिघे सोबत वाजले असतील तर एका तासात किती वेळेस सोबत वाजतील? सिग्नलवाला क्वेश्चन. असे काहीतरी क्वेश्चन याच्यावरती बनतात. ठीक आहे. बरं, हा झाला माझा पहिला पार्ट, बेसिकवाला पार्ट. त्याच्यामध्ये किती क्वेश्चन म्हणलं मी? 2 क्वेश्चन बनतात. ठीक आहे ना. आता दुसऱ्या पार्टवरती या राजन. दुसऱ्या पार्टवरती आलात तर दुसऱ्या पार्टमध्ये टॉपिक कोणकोणते आहेत? तर याच्यामध्ये दुसऱ्या पार्टमध्ये टॉपिक आहेत आपल्याकडे पर्सेंटेज, नफा तोटा. ठीक आहे ना. डिस्काउंट सूट नफा तोटाचाच भाग आहे. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सगळे टॉपिक पर्सेंटेजवरती डिपेंड आहे. आणि या जर गोष्टी केल्या तर तुमचे परत 2 ते 3 क्वेश्चन बनतील. काही काही वेळेस 2 क्वेश्चन येतील, काही काही वेळेस 3 क्वेश्चन येतील, काही काही वेळेस एकच क्वेश्चन येईल. ठीक आहे ना. डिपेंड्स. आता मागच्या पेपरमध्ये 3 क्वेश्चन होते फक्त प्रॉफिट लॉस, नफा तोटा आणि पर्सेंटेजवरतीच. ठीक आहे. आणि सरळ व्याज, चक्रवाढ व्याजचा नव्हता. मग असं व्हॅरी करतं ते. त्याच्यामुळे तुम्हाला काही सोडून आणि काही धरून नाही चालणार, सगळे टॉपिक करावं लागतील. ठीक आहे. मग हे 3 टॉपिक, हे 4 टॉपिक कसे प्रिपेअर करता किंवा यांचे क्वेश्चन कसे बनता बघू. ठीक आहे. हा बघा, हा आयोगाचा क्वेश्चन. आता मेथडने मी तर तुम्हाला बॅचमध्ये सांगेल. आता मी तुम्हाला फक्त ह्या क्वेश्चनला टॅकल कसं करता ते बघू. ठीक आहे. बघा जरा. आणि सगळे आयोगाचे क्वेश्चन आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. आता मला हे कळलं की या क्वेश्चनला सोडवायला टाइम जास्त लागणार आहे. हे तर आयोगाला पण माहिती आहे की टाइम जास्त लागणार. मग टाइम रिड्यूस कसा करता येईल? तर मला दिसले ऑप्शन 1240, 713, 527, 1426. 1200 आणि 1400 मध्ये 200चा गॅप आहे, म्हणजे खूप मोठा गॅप आहे. 500 आणि 700 मध्ये 200चा गॅप आहे. 200चा गॅप म्हणजे खूप मोठा गॅप. अप्रॉक्सिमेट करू शकता. एबीसीडी 4 खेड्यात 6200 ग्रामस्थ राहतात. फक्त तुम्हालाच माहिती 6200 राहतात, आपण 6000 मानू अप्रॉक्सिमेट सोडवायला. ठीक आहे. अतिप्रिय रंग संदर्भात सर्वेक्षण केले. बी खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे. बी खेड्यात राहणारे लोक किती? अतिप्रिय रंग एवढ्या लोकांना आवडतो वेगवेगळं कलर. बी खेड इथे 23% लोक राहतात. ठीक आहे. बी खेड्यात 23%. आता याच्या 23% काढायचे आपल्याला. याच्या 10% किती? कोणत्या पण संख्येत 10% काढायचे असेल, शेवटी संख्या गायब कर. 600. 20% किती होणार? 1200. आणि 1% किती? 60. 3% किती होणार? 180. बरोबर. म्हणजे 200च्या आसपास, 1200 आणि 200, 1400 लोक जवळपास राहतात. त्याच्यापैकी अर्ध्या लोकांचा 50% म्हणजे अर्धे 700 लोकांना लाल रंग आवडता. तोच इतर खेड्यातील किती लोकांचा लाल अतिप्रिय?
लाल रंग किती लोकांना आवडतो? 20% लोकांना लाल रंग आवडतो. कोणाच्या? 6000च्या 20%. रेड रंग आवडणारे, लाल है भाई, लाल है, 20% लोक, म्हणजे 1200 लोकांना आवडतो. हे सोडून द्या 700. 1200 मधून 700 गेलेत किती येणार? 500. 500च्या आसपासचं उत्तर टिक करणार, विषय संपवणार. 527. दिस विल बी द आन्सर. आणि असा अप्रोच असला तर पेपर सुटेल टाइम मध्ये. ठीक आहे. चला, पर्सेंटेज वाला क्वेश्चन झाला. हे बघ, हा नफा तोट्याचा क्वेश्चन. 2 लँग्वेज मध्ये क्वेश्चन ठेवत जो आपण. बॅच मध्ये पण असतील भरपूर ठिकाणी. फक्त जिथं खूप मोठा क्वेश्चन आहे तिथं नाही ठेवणार. ठीक आहे, पण पीडीएफ मध्ये भेटून जाईल. आता 10 रुपयाला 15 आंबे खरेदी करतो. 10 रुपयाला किती आंबे खरेदी केले? 15 आंबे. ठीक आहे ना. आणि 10 रुपयाला 15 आंबे आणि 10 आंबे 15 रुपयाला 10 आंबे याप्रमाणे विकले, तर त्याला नफा किंवा तोटा किती झाला ते ओळखायचं. ठीक आहे. 5 रुपयाला 6, 6 रुपयाला 5, 20 रुपयाला 21, 21 रुपयाला 20, तशातली गोष्ट आहे. मग तिरकाच गुणाकार. 10 10 किती? 100. 15 15 किती? 225. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा. 225 मधून 100 गेले तर किती येणार? 125. 125 125 आणि 10 10 100. 100 वरती 125 म्हणजे 125%. खतम, संपला विषय. ठीक आहे. पेपरचाच क्वेश्चन आहे, नफा तोटा, प्रॉफिट लॉस. याच्यामध्ये असं देतील 1.25 रुपयाला एक पेन खरेदी करून 12 डझन पेन खरेदी केले. सगळे पेन 210 रुपयांना विकले, तर त्याला किती रुपये नफा किंवा तोटा झाला, असं काहीतरी क्वेश्चन येतील. प्रॉफिट लॉस वरचे क्वेश्चन्स. ठीक आहे. आता पुढे चला. सरळ व्याज बघा. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज याच्यावरती पण क्वेश्चन असतो. जसं की सरळ व्याज, चक्रवाढ व्याजचा क्वेश्चन 12.5% दराने किती रुपये, मला वाटतं 16,000 रुपये सरळ व्याजाने दिले होते. तेच जर चक्रवाढ व्याजाने दिले असते तर दोन्ही व्याजातील डिफरन्स किती, किंवा एका थकीत बिलावर तो काहीतरी रुपयांची सूट देतो. ठीक आहे ना. आणि मग त्याला सूटमध्ये टक्क्यामध्ये दिलेलं असेल, एवढे सूट देतो. तर मग वार्षिक बिलावर एवढी सूट आहे, तर मग 10 महिने थकीत बिलावर एवढी सूट असेल तर ते रक्कम किती आहे, असा काहीतरी क्वेश्चन आयोगाने विचारलाय. ठीक आहे. एका माणसाने बँकेकडून दर शेकडा 12% दराने सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर 5,400 सरळ व्याज दिलं. व्याज बरोबर काय असतं? मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर. व्याज 5,400, मुद्दल माहित नाही, दर माहिती 12, 3 वर्ष 3 भागिले काय असणार? 100. ठीक आहे, बरोबर. चला भाग द्या. 3 1 3, 3 1 3, 2 उरले, 3 8 24, हे 0 0, सैन 2 12, सैन 3 18, 300. ठीक आहे. 300 ला अर्ध केलं तर किती येणार? 150. 2 ने भाग दिला, हे 2 शून्य इकडे आले तर म्हणजे 15,000 होणार. 15,000 15,000 15,000 आलं. असे पण क्वेश्चन, बेसिक वाले क्वेश्चन पण येतात. ठीक आहे, मान्य सगळ्यांना? ओके, डन. चला, हे झालं तुमचं सरळ व्याज, चक्रवाढ व्याजचा क्वेश्चन सांगितलं तुम्हाला कसा येतो. ठीक आहे. हा झाला तुमचा पार्ट बी. आता पार्ट सी येतो तुमचा काळ काम वेगवाला पार्ट. त्याच्यामध्ये तुमचं स्पीड डिस्टन्स टाइम असेल राजांनो, काळ काम वेग असेल, नळ टाकी हौद असेल आणि रेल्वे असेल. ठीक आहे. या 4 पैकी 3 क्वेश्चन, 2 क्वेश्चन पेपरला येतात. दरवेळेस फिक्स असं कोणीच नाही सांगू शकत की याच्यावरतीच क्वेश्चन बनतो. पण तुम्हाला एक 3 वर्षाचे 4 वर्षाचे पेपर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की कल कसा आहे. ठीक आहे. आता प्रोबॅबिलिटी आणि परमिटेशन कॉम्बिनेशन मागच्या 3 वर्षात क्वेश्चनच नाही विचारले. त्याच्या आधी दर पेपरला क्वेश्चन होता. ठीक आहे ना. मग असे टॉपिक्स करावंच लागणार. पण भस्कनमध्येच आयोगाला हुक्की आली, त्याचा क्वेश्चन येतो पेपरला आणि आपण केलेला नसतो. मग तेव्हा प्रॉब्लेम नको व्हायला. वेगवेगळं अंतर म्हणलं तुम्हाला, रेल्वे म्हणलं, बोट आणि प्रवाह म्हणलं, काळकाम वेग, नळ टाकी हौद, एवढे टॉपिक याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. हा पार्ट सी. आता कोणत्या तरी एका टॉपिकचा क्वेश्चन बघू आपण. हा एक आहे, हा एक आहे, आणखीन ठीक. एक क्वेश्चन बघून घेऊ. बघा ना, एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किलोमीटर प्रति तास वेगाने जातो, 6 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येतो. त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती? कॉम्बिनेशन होतं. आता स्पीड डिस्टन्स टाइम आणि सरासरी यांचा मिळून क्वेश्चन आला. किंवा बघा, मंगेशने 5 किलोमीटर पर आवरच्या वेगाने गेला तर क्लासला सपोज आपण 7 मिनिटं उशिरा पोहोचतो. 6 किलोमीटर पर आवरच्या वेगाने गेला तर 3 मिनिटं लवकर पोहोचतो. मंगेशच्या घरापासून मंगेशचा क्लास किती अंतरावर आहे, असा काहीतरी क्वेश्चन यावरती बनलेला आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन काय येणार? 2 गुणिले, याचा फॉर्म्युला काय म्हणतो ॲव्हरेज स्पीडचा, 2 गुणिले जातानाचा वेग गुणिले येतानाचा वेग भागिले जाताना प्लस येताना. बरोबर.
2 गुणिले किती आहे 4 गुणिले 6 भागिले 6 आणि 4 किती होणार 10. भागाकारात 10 आलं तसंच राहू द्या, ते काटाकोटी करत बसू नका. हे किती बनणार 6 24, 24 गुणिले 2 48 भागिले 10, 48 भागिले 10 म्हणजे 4.8 किलोमीटर पर आवर. 4.8 किलोमीटर पर आवर. ऑप्शन नंबर ए विल बी द करेक्ट आन्सर. आलं. भागाकारात 10 आलं, 100 आलं, 1000 आलं तर ह्या गोष्टी सोडवत बसू नका. ठीक आहे. पुढचा पॉइंट बघा, पुढचा पॉइंट. हा आता गुणोत्तर प्रमाण, रेशो प्रपोर्शन, गुणोत्तर प्रमाण, पार्टनरशिप, मिक्सर एलिगेशन, ठीक आहे ना, 2 प्रोडक्ट काहीतरी एकत्र करणार असं काहीतरी क्वेश्चन, किंवा वयवारी यांचं सेपरेट वयवारीचं किंवा रेशो सोबत मिळून वयवारीचा क्वेश्चन भरपूर वेळेस येतो, आणि सरासरी. एवढे टॉपिक याच्यामध्ये आहेत. हा पार्ट आपला पुढचा पार्ट असणार. ठीक आहे ना. हे पण इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती पण क्वेश्चन बनतो. ठीक आहे. 1-2 क्वेश्चन बघून घ्या. बघा, वयवारीचा क्वेश्चन. 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 असेल तर आजचे वय किती? ठीक आहे. आता मला सांगा, जर यांचे हे आजचे वयच असणार ऑप्शन मध्ये, पहिलं जर शॉर्टकट लागतोय का बघू, नाही लागला तर मग मेथडने सोडू. ठीक आहे. बघा ना, पहिल्याचं वय जे काय असणार ते 4च्या पटीत असणार, दुसऱ्याचं वय जे असणार ते 6च्या पटीत असणार, तिसऱ्याचं वय जे असणार ते 7च्या पटीत असणार. पण कधी 7 वर्षापूर्वी. आजचं वय जर हे असेल, रेशो 4 वर्ष, किती वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी, याचं वय 7 वर्षापूर्वी 13 असणार. 13 4च्या पटीत येत नाही, हे ऑप्शन तर डायरेक्ट कटलं. 7 वर्षापूर्वी याचं वय 15 असणार, 4च्या पटीत येत नाही, हे पण ऑप्शन कटतं. ठीक आहे. 7 वर्षापूर्वी याचं वय 10 वर्ष असणार, हे पण ऑप्शन कटलं. आणि याचं ऑप्शन बघा, 7 गेले, 19 मधून 7 गेले तर किती उरणार, 9 मधून 7 गेले 2, 12. ठीक आहे ना, 12. एकाच ऑप्शन मध्ये होतं, उत्तर आलं. जर 2 ऑप्शन आलं असतं, दुसरं चेक केलं असतं. मेथडने सोडवायचं असलं सोडून घेऊ. बघा ना, आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी बेरीज किती असणार, तिघं 7-7 कमी म्हणजे 21 कमी. मग 21 कमी, 2 मधून 1 गेला 1, 7 मधून 2 गेले 5, 4 आणि 6 10, 10 आणि 7 17, 17 x बरोबर 51. तर 17 1 17, 17 3 51. x बरोबर किती आलं राजांनो 3. x ची किंमत 3 असेल तर याचं वय बघा, 4 3 किती 12, म्हणजे 7 वर्षापूर्वी. 12 + 7 आता किती असणार 19. नंतर 6 3 किती 18, 18 + 7 किती 25 आहे का इथं, हे आहे बघा 19 25. नंतर 7 3 21, 21 आणि 7 किती 21 आणि 7 28. हे असणार त्यांचे आजचे वय. आलं. असे क्वेश्चन तुम्ही पटपट 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 सोडून पॉकेटमध्ये मार्क टाकू शकता. ठीक आहे. हा बघा, 16% ऍसिड असलेले 50 लिटरचे द्रावण. किती लिटरचं द्रावण आहे, 50 लिटरचं द्रावण आहे. त्यात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण 10% होईल. ऍसिडचं प्रमाण किती टक्के करायचे, 10%. पहिले किती टक्के, 16%. ऍसिड आहे आणि वॉटर आहे. बघा, 50% पैकी 16% ऍसिड आहे. 100च्या 16% किती 16च. मग 50 100चे अर्धे, तर मग 16चे अर्धे किती 8. म्हणजे याच्यात ऍसिड असणार 8% आणि पाणी असणार 42 लिटर. 8% ने 8 लिटर आणि 42. आता तो काय म्हणतोय, किती पाणी ओतावे, पाणी ऍड करतो x, म्हणजे प्रमाण काय बनणार, ऍसिडचं प्रमाण किती बनणार 10%. मला सांगा, ऍसिड जर 10% असेल तर पाणी किती असणार 90%. हे 0 0 कटलं, 8 न मग किती बनणार 72, हे 42 + x. मग हे इकडे प्लस इकडे आलं तर काय होणार मायनस. 2 मधून 2 गेले 0, 4 मधून 7 मधून 4 गेले 3, x बरोबर 30. 30. ऑप्शन नंबर सी विल बी द करेक्ट आन्सर. आलं. मज्जा आहे, मज्जा आहे. ठीक आहे. सरासरीचा क्वेश्चन 1 ते 97 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती, असं काहीतरी क्वेश्चन. पहिली संख्या प्लस शेवट संख्या भागिले 2 कसं करणार याला ते बघा. किंवा चुकीचे गुण वाला सरासरीवाला क्वेश्चन येतो, तो वाला क्वेश्चन. आता बघा, कधी कधी आयोगाला वाटलं तर मध्येच तुम्हाला प्रोबॅबिलिटी, परमिटेशन, कॉम्बिनेशन यांच्यापैकी एक क्वेश्चन, घातांकवाला क्वेश्चन कधी कधी हे क्वेश्चन पेपरला येतात. एखादा क्वेश्चन याच्यामधून तुम्ही बघू शकता. DI वाला क्वेश्चन शक्यतो विचारत नाही, पण एखादा मस्कन टाकू शकतो. ती पण प्रॅक्टिस आपण बॅच मध्ये करू. चालतंय. त्याच्यानंतर एक क्वेश्चन कंपल्सरी असतो भूमितीवरती. हे बघा, हे असं काहीतरी देता. ठीक आहे. हा,
एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही 3 बिंदू एक रेषेन आहेत. एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या किती रेषा काढता येतील? ठीक आहे, मग कसं सोडवणार याला? किती बिंदू आहेत? 8 बिंदू आहेत. 8 बिंदूपैकी किती बिंदूंना जोडायचं आपल्याला? 2 बिंदूंना जोडायचं आहे. मग याला काय करणार तुम्ही? 8C2 एक प्रतल आहे, सरफेस आहे. 8 गुणिले 7 भागिले 2 गुणिले काय असणार? 1 बे 1 बे, बेचोक 8, 7 चोक किती येणार? 28. दिस विल बी द आन्सर. आलं? ठीक आहे. हा, लक्षात येते तुम्हाला मला काय सांगायचं आहे? बघा, DI वाला क्वेश्चन मध्ये असं काहीतरी पर्सेंटेज यांच्यासोबतचं काम असेल. आता क्वेश्चन बघायला किती मोठा वाटतो हा, पण सोडवायला तेवढा सोपा असेल. 2023च्या पहिल्या 6 महिन्यात शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या दर्शवतो. महिन्यात मुलांची संख्या आधीच्या महिन्यापेक्षा सगळ्यात जास्त टक्क्यांनी असेल. हे बघा, एक मुलगा म्हणजे 100, इथं 5 मुलं आहे म्हणजे 500, इथं 200, इथं 4 मुलं आहे म्हणजे 400, 3 आणि 3 6 आणि 1 700, इथं 3 आणि 3 6 600, इथं 3 आणि 3 6 आणि 2 8 800. कुठं जास्त वाढले म्हणे? तेवढं नाही म्हणले, जास्त टक्क्यांनी वाढले. बघा, 500 200 झाले म्हणजे कमी झाले, 200 400 झाले म्हणजे दुप्पट वाढले, दुप्पट वाढले म्हणजे 100% वाढले इथं तर. ठीक आहे ना. इथून परत कमी 300 वाढले, 400च्या 300 म्हणजे 400चे 700 झाले म्हणजे 300ची वाढ, पण ही 100%पेक्षा कमीच आहे ना. ही जवळपास 75%च्या आसपास असेल. इथं 700 600 झाले म्हणजे कमी, 600चे 800 झाले म्हणजे 200 वाढले, 200 पण 100%पेक्षा कमीच आहे. म्हणजे 200चे दुप्पट झाले म्हणजे इथंच जास्त वाढले. कोणत्या महिन्यामध्ये? फेब्रुवारी टू मार्च. मार्चमध्ये जास्त वाढले टक्क्यात जर डिस्कस केलं. संख्यात तुम्हाला आपण घाईघाईत बघतो 300 इथं जास्त वाढलेले दिसत आहे, 300, आणि इथं 200 दिसत आहे. मास्तर लगेच उत्तर टिक करू का? एप्रिल उत्तर टिक करणार तुम्ही, पण इथं काय सांगितलंय? जास्त टक्क्यांनी. चाबरेपणा. ठीक आहे ना. अशा चुका व्हायला नको. क्वेश्चन नीट डोळ्यात तेल घालून वाचायचा, असं आपण त्याला म्हणू. ठीक आहे. हा DI वाला क्वेश्चन. आता बघा, हा लेटेस्ट मध्ये आलेला क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन पण येतात. ठीक आहे ना. या कंबाईनलाच आलेला क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चनला कसं करायचं? क्रमानी पद आले तर याला तुम्ही नंबर सिस्टम सोबत जोडा, मिसलिनियस मध्ये जोडा, कुठेही जोडा, फक्त सोडवा. 203 304 405 असे पद आहे. 15 पदांचे सांगितलंय म्हणजे 15व पद काय असणार? 16 गुणिले 17 असणार. बरोबर. अशा क्रमानी पद असले तर काय करता तुम्ही? पहिलं पद 1 1/2 मायनस शेवटचं पद 1 1/17. 17 1 17, 2 1 2, 17 मधून 2 गेले 15 आणि भागाकार देणार 17 2 34, 15/34. दिस विल बी द आन्सर. हा झाला राजांनो मॅथ्सचा पूर्ण सिलेबस जो की पेपरला येतो. भूमितीचा एक क्वेश्चन येतो. ठीक आहे. आणि एक स्टॅट्स वरती क्वेश्चन आला तर तो येतो. भूमितीचं क्वेश्चन बघू एक. ठीक आहे. मला माहिती आहे तुम्हाला असं वाटत असेल की यार एवढं मोठं लेक्चर सिलेबस वरती डिस्कस करणं, डील करणं गरजेचं आहे का? तर हो, सिलेबस डिकोड करणं यालाच म्हणतं. आता बघा, यांनी काय सांगितलंय? आकृती दिलेल्या सरळ रेखीय आयताकृती आकाराची परिमिती किती असणार? परिमिती विचारलंय. परिमिती म्हणजे पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे सगळा भाग फिरायचा तुम्हाला. कंपाऊंड विंपाऊंड करायचं असलं शेताला किंवा ग्राउंडला तर तुम्ही हे वापरणार. ठीक आहे. मग परिमिती म्हणजे पूर्ण एरिया मोजणार. पूर्ण एरिया कसा मोजतो बघा. इथून स्टार्ट केलं, हे 9, इकडं उभं 9 आहे बघा, इथून इथपर्यंत खाली येतोय म्हणजे हे पण 9 आहे. 9 9 18 तर हे झालं माझं प्लस. बरोबर. हे पूर्ण बघा डिस्टन्स किती आहे? हे इथपर्यंत 7 आहे. नंतर हे पूर्ण 5 आहे, 5 मधून 2 गेलेत, हे भेटणार तुम्हाला 3, म्हणजे हे 3 7 आणि 3 हे 10, इकडचं 10 झालं. आता फक्त इकडे फिरा, हे 5 उभं मोजलंय आपण, आडवं मोजा, हे 2 इकडे फिरला ना तो. नंतर हे 7, हे 7 करा बेरीज, 18 आणि 2 20 आणि 10 30, 30 आणि 5 35, 35 आणि 7 42, 42 असणार आन्सर. 42 असणार आन्सर. आलं लक्षात? असे क्वेश्चन. किंवा एक सर्क्युलर ग्राउंड आहे. ठीक आहे. आयोगाचा क्वेश्चन आहे. एक सर्क्युलर ग्राउंड आहे, त्याच्या भोवती 7 मीटर रुंद रस्ता बनवायचा आहे. रस्ता बनवला तर ह्या रस्त्याचं क्षेत्रफळ काढा. ठीक आहे ना. मग तुम्हाला ग्राउंडची हे दिलेले असेल की किती आहे. ठीक आहे, एक सेकंद थांबा. मला काय मेल आलं नाही? ठीक आहे, चालतंय. ओके. मला वाटलं काही शेड्यूल मध्ये चेंज झाला असेल तर मेसेज टाकलाय काही. आता बघू आपण रिझनिंग वाला पार्ट. बघा राजांनो, वेटेज जर तुम्ही बघितलं, तुम्हाला जर असं कोणी म्हणलं की मॅथ्स आणि रिझनिंगचं वेटेज मला सांगा ग्रुप सी ग्रुप बी ला किती येतं, मॅथ्स मध्ये सेपरेट किती, रिझनिंग मध्ये सेपरेट किती, असं भाकीत करणं 10 क्वेश्चन असं होत नाही. एकाचे 12 क्वेश्चन येतात, एकाचे 8 क्वेश्चन येतात.
12 आणि 8च येतील का नाही, याचे 7 येतील, याचे 11-12 येतील, पण मॅथ्सचेच 7 येतील किंवा मॅथ्सचेच 11-12 येतील हे कोणीच नाही सांगू शकत. हे तुम्हाला त्यावेळेसच्या पेपरवरून कळतं. ठीक आहे ना. मग मागच्या पेपरमध्ये किती आले होते त्याच्या मागच्या बघा, त्याच्या मागच्या बघा, तुम्हाला लक्षात येईल. हा पॅटर्न फॉलो होतो. पण दरवेळेस याच्याच मॅथ्सचेच एवढे येणार आणि रिझनिंगचे एवढे येणार, हा वाईस वर्सा मध्ये मध्ये आयोग करतं. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही सब्जेक्टला घेऊन चालावं लागेल. आता रिझनिंग मध्ये येऊ. ठीक आहे. बघा, रिझनिंग मध्ये पहिले बेसिकवाल्या पार्टमध्ये ॲनालॉजी, क्लासिफिकेशन, नंबर सिरीज, अक्षर मालिका, अल्फाबेट सिरीज, वर्ड फॉर्मेशन, ठीक आहे ना, आणि कोडिंग डिकोडिंग वाला पार्ट. हे बघा, ॲनालॉजी, अक्षर मालिका आणि कोडिंग डिकोडिंग एकच टॉपिक आहे. ABCD चांगली केली तर 1-2 क्वेश्चन त्याचे आरामशीर बनून जातात. ठीक आहे. आता ते बघू आपण काय काय या पार्टचे क्वेश्चन कसे कसे येतात. बघा, ABCD वरचा क्वेश्चन ॲनालॉजी मध्ये असंच येणार. ठीक आहे. सहसंबंध आपण ज्याला म्हणतो. वायचा नंबर किती, वायचा नंबर आहे 25, पण उलटा वायचा नंबर किती, 2. ठीक आहे ना. मग ABCDचे नंबर माहित पाहिजे. एमचा नंबर समोरून 13 आहे, उलटा 14 आहे. ठीक आहे ना. पीचा नंबर समोरून 16 आहे, उलटा 11 आहे. अपोजिट नंबरची बेरीज कसं आहे. कोडिंग डिकोडिंगचं एक लेक्चर टाकलंय, तेवढं जर बघितलं युट्यूबवाला तर तुम्हाला हे सगळ्या तिन्ही टॉपिकचे क्वेश्चन कव्हर होतील. ठीक आहे. मग व्हीचा नंबर समोरून 22 आहे. ठीक आहे. 22 आणि 5 27 होता, म्हणजे 5 उलटा नंबर आहे. 5चा वर्ग किती, 25, म्हणून याचं उत्तर असणार 25. ठीक आहे. इथं उलटा नंबर घेतला वायचा, इथं पण उलटा नंबर घ्या 22चा, हे व्हीचा. हा झाला ॲनालॉजीचा क्वेश्चन. ठीक आहे. नंबर सिरीज जर तुम्ही लेटेस्ट वाले मागच्या 3 वर्षात सेंट्रलचे आलेले क्वेश्चन केले तर हा क्वेश्चन शक्यतो जात नाही. ठीक आहे ना. हा पण तोच होता, लेटेस्ट वाला पेपरचाच क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मध्ये हे लॉजिक समजू तुम्ही पेपरला घरी आल्यावर लॉजिक समजेल, जर तुम्ही पेपरचे क्वेश्चन बघितले नसते तर. ठीक आहे. कुठेतरी एका ठिकाणी लॉजिक लावावं लागेल. मला सांगा, 87 मध्ये 50 मिळवलं तर 137 भेटतात. राईट आहे. मग 50 या 100चे काय, अर्धे. तेच लॉजिक लागतं. 68चे अर्धे किती, 34. 8 आणि 4 12, हातचा आला 1, 3 आणि 3 6 आणि 1 7, संपलं. मग 30 मध्ये किती मिळवले तर 54 भेटेल. 24 मिळवले तर, आणि 24च्या दुप्पटीचा नंबर पाहिजे म्हणजे 48. हे लॉजिक जर SSCचे पेपर बघितले नसते तर मलाही कदाचित जास्त टाइम लागला असता. ठीक आहे ना. नंबर सिरीज असा टॉपिक आहे, जर सुधारला तर 2 सेकंदात सुधारल, नाही तर घरी आल्यावरच सुधारतं. त्यासाठी मागच्या 3 वर्षातले क्वेश्चन पेपर बघायचे आणि त्याचे लॉजिक बघून जा. पेपरचा क्वेश्चन आजपर्यंत तरी जाणार नाही. ठीक आहे. म्हणजे असं तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. नंबर सिरीज झालं. हा एक क्वेश्चन बघा. 5 आणि 1 6, 6चा वर्ग 36, 8 आणि 1 9, 9चा वर्ग 81, 8 आणि 7 14, 14चा वर्ग 196, 196 उत्तर मध्ये असणार. किंवा तुम्हाला माहिती इथं परफेक्ट वर्गच आहे, याच्यामध्ये ऑप्शन मध्ये एकच परफेक्ट वर्ग दिसतोय, तसं पण लॉजिक लावू शकतो. ठीक आहे. पुढचा पार्ट बघा आता. बघा, कोडिंग डिकोडिंग. मी म्हणलं ना तुम्हाला, कोडिंग डिकोडिंग याच्यावरती क्वेश्चन. ॲनालॉजी, अल्फाबेट सिरीज, अक्षर मालिका आपण जे म्हणतो ती, आणि कोडिंग डिकोडिंग, हे 3 टॉपिक तुम्ही फक्त ABCD चांगली केली तरी तुमचे बनून जातील. ठीक आहे. आणि ह्या दोन क्वेश्चन तर बनता याच्यावरती सध्या तरी. एक तर बनणारच फिक्स, एक पेक्षा जास्त आले तुमचं नशीब चांगलं. रोज अँड रँकिंग वरती दरवेळेस एक क्वेश्चन आहे. रांगेतील क्रमांक. मंगेश समोरून 20वा आहे, पाठीमागून 24वा आहे. त्या रांगेत मंगेशच्या समोर 7वा अभिजित आहे. मग अभिजितचा शेवटून नंबर किती, किंवा मंगेश आणि अभिजितच्या मध्यमभागी कोणतरी बसलेला आहे आणि तो मंगेश पासून 7वा आणि अभिजित पासून 8वा आहे, तर लाईन मध्ये टोटल लोक किती असणार, असं काहीतरी विचारलेलं असतं. क्लॉक कॅलेंडर सध्या जास्त विचारत नाही क्वेश्चन, पण विचारला जाऊ शकता. क्लॉकवरचा क्वेश्चन कसा येतो, एका घड्याळीत एवढे वाजलेत तर मग त्याचे तास काटा पूर्व दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवणार, किंवा आरशात पाहिलं, प्रतिमेत आरशाची प्रतिमा दिलेला असेल, मिरर इमेज किंवा वॉटर इमेज, असं काहीतरी दिलेलं असतं. ठीक आहे. हा, डायरेक्शन वरचा क्वेश्चन, मनीषाच्या शाळेची बस, एक सेंट्रलचा क्वेश्चन, किंवा टीसीचा IBPSचा क्वेश्चन आयोगाने जसं टाकला. मनीषाच्या शाळेची बस जेव्हा शाळेजवळ पोहोचते तेव्हा त्या बसचं तोंड उत्तरेकडे, घराजवळ निघताना बसचं तोंड कोणत्या दिशेला असणार, त्याचं फक्त मनीषाच्या जागी दुसरं काहीतरी नाव आलं. रक्तसंबंध, ब्लड रिलेशन आणि कोडिंग डिकोडिंग किंवा डायरेक्शन यांच्यावरती एक क्वेश्चन तर कंपल्सरी आहेच पेपरला, कंपल्सरी दरवेळेस. त्यांना का बरं वाटतं काय की आपल्याला दिशा कळत नाही आणखीन पण, आणि नातं पण कळत नाही. ठीक आहे. किंवा नाते जपले पाहिजे, याच्यावरती पण एक क्वेश्चन जवळपास येतो. याच्यावरती एक क्वेश्चन दोन्हीपैकी एखाद्यावरती आला तर. ठीक आहे. मग हे टॉपिकचे क्वेश्चन.
एखादा क्वेश्चन बघून घेऊ. हाच बघू आपण. प्रज्ञाची शाळेची बस. बघा, शाळेची बस जेव्हा शाळेजवळ पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे. मग पहिले निघताना तोंड कुठून असणार ते ओळखायचं आपल्याला, बरोबर. घरून निघाल्यावर 2 वेळा डावीकडे. क्वेश्चन थोडासा झूम आउट करायला लागेल. 2 वेळा कुठं? डावीकडे. बर, मानताना आपल्याला माहिती ना कुठं पण मानायचं, कुठं पण मानून घ्या ना. मग इकडे मानतो 2 वेळा डावीकडे. डाव्या हाताचे बोट त्या दिशेला गेले. पामवाला पोर्शन, गोरा गोरा पोर्शन उजवी बाजू, काळा काळा पोर्शन डावी बाजू. पहिला डावा टर्न, हा दुसरा डावा टर्न, आणि नंतर 1 वेळा उजवीकडे. 2 वेळा डावीकडे, 1 वेळा उजवीकडे. उजवीकडे वळाली, शाळेजवळ पोहोचली. इकडे कोणती दिशा आहे म्हणे? दक्षिण. आता इकडे दक्षिण दिशा आहे त्याच्या हिशोबाने, बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे ना, आपण मांडताना दिशा अशीच मांडतो, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ. ठीक आहे. पण जर हे तर रेफरन्स पॉईंट आहे, बरोबर. हात जर बोर्ड काढून मी ह्या भिंतीवर लावला, पूर्व पश्चिमात चेंज होईल. ठीक आहे ना, हे रेफरन्ससाठी आहे. तुम्हाला माहिती आहे ना, दक्षिणच्या अपोजिट कोणती दिशा आहे? दक्षिणच्या अपोजिट उत्तर आहे. इथं उत्तर असणार. आणि उत्तरपासून उजवीकडे 90 डिग्रीवर कोणती दिशा आहे? पूर्व. आणि इकडे कोणती दिशा असणार? पश्चिम. म्हणजे जेव्हा त्याची दिशा दक्षिणेकडे असेल, जेव्हा तो शाळेजवळ पोहोचला, घरून इकडे निघाला ना तो, इकडे कोणती दिशा आहे? पश्चिम दिशा. पश्चिम दिशा, पश्चिम दिशा, पश्चिम दिशा म्हणजेच वेस्ट. ठीक आहे, आलं लक्षात. असे क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता. बुद्धीला पटत आहे का मी काय सांगतोय? पेपर पॅटर्न मी सांगतोय फक्त की कसा कसा आहे आणि यांना कसं कसं टॅकल केल्या जाऊ शकतं. ठीक आहे. हा बघा, रोज अँड रँकिंग वाला क्वेश्चन. ठीक आहे. 30 दिवसांच्या एका महिन्यात 5 शनिवार आहेत, तर त्या महिन्याचा पहिला दिवस कोणता? आता 30 दिवसाचा महिना आहे, मग तुम्हाला कळलं पाहिजे की कोणता कोणता वार 5 वेळेस येतो. ठीक आहे ना. बघा, त्यासाठी पूर्ण महिन्याचं कॅलेंडर माहित पाहिजे. 1 तारखेला जो वार असतो तो 8 तारखेला असतो, तो 8 आणि 7 15 आणि 22 ला असणार, 22 आणि 7 29 ला असणार. 2 तारखेचा वार जो असणार तो 9 ला असणार, 16 ला असणार, 23 ला असणार आणि 30 ला असणार. 30 नंतर 31 तर नाही, कारण की 30 चा महिना आहे. म्हणजे महिन्याचे 1 तारखेचा वार आणि 2 तारखेचा वार 5 वेळेस येणार, बाकीचे सगळे वार 4 वेळेस येणार. मग त्यांनी काय सांगितलं, 30 दिवसांच्या एका महिन्यात 5 शनिवार आहेत राजांनो. 5 शनिवार म्हणजे शनिवार 1 तारखेला किंवा 2 तारखेला आहे. तर पहिला दिवस कोणता? आता जर पहिला दिवस शनिवार असता राजांनो, तर ऑप्शन मध्ये शनिवार असता. शनिवार नाहीये, मग शनिवार 5 वेळेस येतो म्हणजे शनिवार 2 तारखेला आहे. मग शनिवारच्या आधी 1 तारखेला कोणता वार असणार? शुक्रवार. तर त्या महिन्याचा पहिला दिवस कोणता असणार? शुक्रवार असणार, शुक्रवार. ठीक आहे ना. इथे ऑप्शनचा उपयोग करून घ्यावा लागला असता. आला क्वेश्चन? बनला. ठीक आहे. बर, हे झाला तुमचा तो पार्ट. आता हा पार्ट बघा, विधाने, निष्कर्ष, ॲझम्पशन, कारणे, या 3 पैकी एका टॉपिक वरती क्वेश्चन आहे. ठीक आहे ना. आणि सिलॉलिझम वरती दरवेळेस क्वेश्चन आहे. सिलॉलिझम वरती 2 क्वेश्चन येतात, एक वेन डायग्राम वाला क्वेश्चन येतो आणि एक सिलॉग वरती काही फुले फळे आहेत, कोणतंच फुल सुगंध नाही देत, असे काहीतरी देतात. नाही तर मग शिक्षिका, लेखिका, चोर, गुन्हेगार, वकील, न्यायाधीश, असे काहीतरी क्वेश्चन. वेन आकृत्या आणि हा सिलॉलिझम दरवेळेस क्वेश्चन. आणि डेटा इनसफिशियंट वाला क्वेश्चन तर आणखीन तर दिला नाही, पण देऊ शकता, सिलेबस मध्ये आहे. ठीक आहे. आता बघा हा क्वेश्चन, हे फक्त डेटा वाचून तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर करणं आहे. बघा, विधाने आणि कारणे. काय सांगितलं विधान? हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणावर दूरस्थ टेलिशॉपिंग करतात. ठीक आहे. मग त्याचं कारण काय? लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात. दूरदर्शन पाहतात म्हणून टेलिशॉपिंग करतात हे कारण नसणार. ठीक आहे ना. मग हल्ली लोकांना बाजारात खरेदी करायला वेळ मिळत नाही, हे कारण असू शकतं. ठीक आहे. बघा, इथं दिलंय संभवनीय, म्हणजे पॉसिबिलिटी आहे. दूरदर्शन बघतं म्हणून असेल असं नाही आहे. ठीक आहे ना. संभवनीय कारण 1 2, फक्त 2 आहे, 1 नाही. ठीक आहे. असं तुम्हाला टिक करू लागलं. विधाने, कारणे, विधाने, गृहीतके. एक आणखीन एक क्वेश्चन आला होता बघा, श्रीहरी आगीत मारले गेले आणि खाली 2 ऑप्शन होते, कंपनीला आग लागली, असं काहीतरी दिलेलं होतं. आणि आणखीन एक वाक्य होतं काहीतरी. ठीक आहे. मग हे वाक्य दोन्ही एकमेकांचं कारण आहे का नाही, एकमेकांशी संलग्न आहे की नाही, ते ओळखायचं. ठीक आहे. हा सिलॉग वाला क्वेश्चन. त्याच्यानंतर पुढचा पार्ट जो येतो, मी म्हणलं ना तुम्हाला, वेन आकृती.
सिटिंग अरेंजमेंटवरती पण क्वेश्चन येतो की बाबा बैठक व्यवस्था, 6 लोक 7 लोक बसलेत, सगळेजण केंद्राकडे बघताय, सगळेजण केंद्राच्या विरुद्ध दिशेला बघताय, हा याच्या उजवीकडे बसलाय, 2 लोक सोडून बसलाय, असा काहीतरी क्वेश्चन. इनपुट आउटपुटचा क्वेश्चन इकडं आतापर्यंत तरी आलं नाही. ठीक आहे. पझल्स वरती क्वेश्चन येतो. ठीक आहे. पझल कधी कधी आलं तर एकदम गरीब येतं, नाही तर मग 6 लोक आहे, वेगवेगळ्या सिटीमध्ये राहता, वेगवेगळ्या सब्जेक्ट शिकवता, मग हा सब्जेक्ट शिकवत नाही, तो सब्जेक्ट शिकवत नाही, किंवा 2 सब्जेक्ट शिकवता, मग याचा ऑप्शनल ऐच्छिक विषय आहे आणि एक काय म्हणतो आपण त्याला, एक कंपल्सरी विषय आणि एक ऑप्शनल विषय. तर मग हा ऑप्शनल शिकवतो, हा शिकवत नाही, 2 जण ऑप्शनल हा शिकवता, हिस्ट्री शिकवता, असा काहीतरी क्वेश्चन याच्यावरती बनतो. ठीक आहे. वेन आकृत्या, सिलॉलिझम आणि वेन आकृत्या एकच टॉपिक जरी मानला तरी चालतो किंवा वेगवेगळा मानला तरी चालेल. हा बेसिकवाला टाईप जो आहे त्याच्यातला सिलॉलिझमचा, तोच वेन आकृत्या असतो, वेन डायग्रामवाला. असं काहीतरी दिलेलं असतं बघा. शिक्षक, लेखक, विवाहित व्यक्ती. आता एखादा शिक्षक लेखक पण असू शकतो आणि तो विवाहित पण असू शकतो. तिघांमध्ये काहीतरी कॉमन पाहिजे. इथं तिघांमध्ये काहीच कॉमन नाही, तो ऑप्शन कटलं. ठीक आहे. इथं दोघांपैकीच भाग आहे, दोघांचाच पार्ट असं नाही, आणि एक सेपरेट नाही आहे, म्हणजे पहिलं ऑप्शन. असे काहीतरी क्वेश्चन येतात. चोर, गुन्हेगार, न्यायाधीश, हा सेंट्रलचा लेटेस्टवाला क्वेश्चन आहे. असं जर करून ठेवलं तर तुमचा पूर्ण पॅटर्न पेपर लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. आणखीन थोडा पाठ बाकी असेल बघा. कधी कधी मध्येच आकृत्यांची संख्या ओळखा. आकृत्या म्हणजे त्रिकोण किती, चौकोन किती, किंवा घन आणि फास्यावरती क्वेश्चन येतो. मागच्या 3 पेपरमध्ये नाही पण येऊ शकतो. ठीक आहे ना. हे टॉपिक्स सगळे, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, आकृती मालिका, पॅटर्न कंप्लीट करा, आकृत्यांची संख्या मोजा, घन आणि फासा, लपलेली आकृती ओळखा, क्वेश्चन दाखवून देतो फक्त. अशावरती एखादा क्वेश्चन बनतो या पूर्ण टॉपिक पैकी. नॉन व्हर्बलचा पार्ट म्हणतो त्याला हा क्वेश्चन. ठीक आहे ना. कसं सोडवणार आला घन आणि फासामधला. त्यानंतर हा क्वेश्चन आहे बघा, कोणता, पेपर फोल्डिंग, पेपर कटिंगचा. यांना कसं सोडवणार. ठीक आहे. हे झालं पूर्ण सांगून. ठीक आहे राजांनो, आता नीट लक्ष द्या. जर तुम्हाला सरळ सेवा किंवा ग्रुप बी, ग्रुप सी साठी रेकॉर्डेड कोर्स पाहिजे असेल तर तुम्ही हा कोर्स, आणखीन पण व्हॅलिडिटी चालू यायची, हा कोर्स तुम्हाला 99 रुपयातच भेटेल. आणि ज्यांना लाईव्ह करायचे बॅच येणाऱ्या 3 महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस 20 मार्काचा कंप्लीट ज्यांना करायचे असेल त्यांच्यासाठी हा 999 रुपयाचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये की क्वेश्चन ड्युअल लँग्वेजमध्ये असेल, सांगण्याचा प्रयत्न मराठीमध्ये असेल, आणि गरज जिथे जिथे पडली इंग्लिश मिडियमवाल्यानं तिथे इंग्लिशमध्ये सांगितलं जाईल. ठीक आहे. तर यासोबत तुम्ही बॅच परचेस करा असं माझा उद्देश नव्हता. बॅच तर परचेस करा हे तर आहेच, पण तोच उद्देश नव्हता. पेपर पॅटर्न कळणं गरजेचं आहे, हे पण खूप महत्त्वाचं आहे. ज्यांनी पेपर पॅटर्न कळून स्वतः करू शकले तर व्हेरी गुड. नाही तर तुम्ही माझ्यासोबत ह्या 3 महिन्यात हा अभ्यास करून 20 पैकी 18, 16, 17 मार्क आरामशीर करू शकतो आपण, त्याची प्रॅक्टिस केली व्यवस्थित तर, आणि खूप लिमिटेड टाईममध्ये होऊन जाईल. ठीक आहे. तर ज्यांना बॅच एनरोल करायचे असेल त्यांनी ॲपवरती एमर्स बाय मंगेश सर नावाचं ॲप डाउनलोड करा आणि तिथं बॅच परचेस करा. चालेल. इथपर्यंत गोष्टी कळल्या असेल तर आजच्या सेशनला इथे थांबूया. परत एकदा भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये नवीन गोष्टींसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. जय हिंद टू ऑल.